तुमचा चेहरा खूप जास्त प्रमाणात खराब झालाय का? चेहऱ्यावरती डाग आहेत, पिंपल्स आहेत किंवा चेहरा खूप डल दिसतो, चेहऱ्यावरती खूप जास्त प्रमाणात टॅनिंग झालंय, असं सगळं झालंय का? मग आजचा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे, कारण चेहरा जर जास्त प्रमाणात खराब झाला असेल तर त्याला पुन्हा क्लिअर कसं करायचं हे मी तुम्हाला सांगणार आहे. सो येस, व्हिडिओला लगेचच सुरुवात करूया. चेहरा जर खूप जास्त खराब झाला असेल तर सर्वात पहिली गोष्ट म्हणजे चांगलं स्किन केअर रूटीन स्वतःचं तयार करा. आता यासाठी तुम्हाला अगदी महागडे प्रोडक्ट्स वापरायचेत असं नाही आहे. तुम्ही बेसिक घरगुती गोष्टी वापरून सुद्धा तुमचं स्किन केअर रूटीन तयार करू शकता किंवा मग थोडेसे पैसे इन्व्हेस्ट करून तुम्ही चांगलं स्किन केअर रूटीन, चांगले प्रोडक्ट्स विकत घेऊन सुद्धा स्किन केअर रूटीन तयार करू शकता. समजा जर तुम्हाला बेसिक घरगुती उपाय करून स्किन केअर रूटीन करायचं आहे तर त्यासाठी तुम्ही काय करू शकता, बेसन किंवा मुलतानी माती वापरून तुम्ही तुमचा चेहरा सकाळी स्वच्छ करू शकता. रात्री झोपताना मी तुम्हाला सजेस्ट करेन की फेस वॉशने चेहरा धुवा, कारण आपण मेकअप वगैरे करतो आणि मग बेसन पिठाने वगैरे ते सगळं निघत नाही. सनस्क्रीनसुद्धा घरगुती उपायांनी लगेच निघणार नाही. सनस्क्रीन काढण्यासाठी सुद्धा चांगला फेस वॉश वापरणं गरजेचं असतं. त्यामुळे रात्री फेस वॉश वापरा, सकाळी तुम्ही बेसन पीठ किंवा मुलतानी माती वापरून चेहरा धुवू शकता. त्यानंतर तुम्हाला सकाळी स्किनला मॉइश्चराईज करायचं आहे. आता थंडी आहे त्यामुळे स्किन मॉइश्चराईज करणं गरजेचं आहे. त्यासाठी तुमच्या स्किन टाईपला सूट होणारं एखादं मॉइश्चरायझर वापरा. तुमची जर स्किन ऑइली असेल तर एखादं जेल बेस्ड किंवा वॉटर बेस्ड लाईटवेट मॉइश्चरायझर वापरा. ऑइली स्किनसाठी पॉन्ड्सचं जेल बेस्ड मॉइश्चरायझर मी तुम्हाला रेकमेंड करेन, खूप मस्त आहे, ते तुम्ही वापरू शकता. तुमची जर स्किन ड्राय असेल तर तुम्ही सेटाफिलचं मॉइश्चरायझर वापरू शकता. त्यासोबत ॲक्वालॉजिकाचं मॉइश्चरायझर वापरू शकता. खूपच ड्राय स्किन असेल तर एमोलिन म्हणून एक क्रीम आहे जी खूप व्हायरल होते, ती क्रीम तुम्ही मॉइश्चरायझर म्हणून नक्कीच वापरू शकता. आणि नॉर्मल स्किन असेल तर तुम्ही एखादं साधंसं क्रीम बेस्ड मॉइश्चरायझर वापरू शकता. सिम्पल म्हणून एक ब्रँड आहे, त्याचं मॉइश्चरायझर वापरू शकता. डर्माको, मिनिमलिस्ट, ॲक्वालॉजिका असे बरेचसे चांगले ब्रँड्स आहेत ज्याचं मॉइश्चरायझर तुम्ही वापरू शकता. त्यानंतर तुम्हाला सनस्क्रीन वापरणं गरजेचं आहे, कारण की जर तुम्ही उपाय करताय आणि तुम्ही तुमच्या स्किनला प्रोटेक्ट करत नाही आहात तर त्या उपायांचा काही फायदा होत नाही, आणि हे मी तुम्हाला नेहमी व्हिडिओमध्ये सांगत असते. त्यामुळे तुम्हाला जर स्किन चांगली व्हायला हवी आहे तर सर्वात पहिले तुम्हाला सनस्क्रीन वापरणं मॅन्डेटरी आहे आणि मग तुम्ही उपाय सुरू करा. पण तुम्ही जर फक्त उपाय करताय आणि सनस्क्रीन वापरत नाही आहात तर त्याचा फायदा होणार नाही. मग तुम्ही उपायसुद्धा करूच नका, कारण की 100% त्या उपायांचा काहीच फायदा होणार नाही. त्यामुळे सनस्क्रीन इज अ मस्ट. सनस्क्रीनसाठी ॲक्वालॉजिकाची सनस्क्रीन मी तुम्हाला नेहमी रेकमेंड करते, त्यामुळे ती सनस्क्रीन तुम्ही वापरू शकता. त्याच्यातला येल्लो किंवा पिंक कलर दोन्हीपैकी कोणतीही सनस्क्रीन तुम्ही घेऊ शकता. दुसरी जी सनस्क्रीन आहे ती आहे डॉक्टर शेड्सची. ती सनस्क्रीन तुम्ही वापरू शकता, ती सुद्धा चांगली आहे. आणि डर्माको, मिनिमलिस्ट या सगळ्या ब्रँड्समध्ये सुद्धा सनस्क्रीन्स अवेलेबल आहेत. सो तुमच्या आवडीची कोणतीही सनस्क्रीन तुम्ही वापरू शकता. फक्त सनस्क्रीन ही 50 SPF असलेली असावी. PA++ किंवा PA4+ हे कॉम्बिनेशन त्यामध्ये असावं आणि UVA आणि UVB प्रोटेक्शन म्हणजे ब्रॉड स्पेक्ट्रम सनस्क्रीन असावी. ब्रॉड स्पेक्ट्रम जेव्हा सनस्क्रीनमध्ये मेन्शन केलेलं असतं ना, ती तुम्हाला तुमचा संपूर्ण बचाव करते. त्यामुळे ब्रॉड स्पेक्ट्रम असं लिहिलेली सनस्क्रीन विकत घ्या, SPF 50 असलेली, राईट. सो सनस्क्रीन कोणती वापरायची हे मी तुम्हाला सांगितलं आहे. हे झालं तुमच्या दिवसाचं स्किन केअर रूटीन. आता रात्री झोपताना जर तुम्ही घरगुती उपाय करणार असाल तर लोकमत सखीवरती मी खूप सारे फेस पॅक आणि खूप साऱ्या फेस पॅकची रेसिपी तुमच्यासोबत शेअर केली आहे. सो तुमच्या आवडीचा एखादा फेस पॅक तुम्ही रात्री झोपताना लावू शकता. आठवड्यातून 3दा वगैरे तुम्ही तो फेस पॅक लावू शकता. समजा जर तुम्हाला तुमच्या चेहऱ्यावरती खूपच जास्त डाग झालेले असतील किंवा खूपच जास्त पिगमेंटेशन असेल किंवा खूपच जास्त पिंपल्स असतील आणि तुम्हाला एखादी क्रीम किंवा कोणतं सिरम वापरावं याचं सजेशन जर तुम्हाला हवं असेल तर मी तुम्हाला सजेस्ट करेन की तुम्ही एखाद्या डर्मॅटॉलॉजिस्टला कन्सल्ट करा. तुमच्या स्किनची कंडिशन बघून ते तुम्हाला चांगलंसं सिरम, चांगलंसं मॉइश्चरायझर, चांगलीशी क्रीम रेकमेंड करतील. ते जे रूटीन त्या देत आहेत ते तुम्ही फॉलो करा, तुम्हाला चांगला फरक पडेल. आता बरेच जण काय म्हणतात माहिती आहे ना का, की म्हणजे मला कमेंट्ससुद्धा असतात, तुमच्याच कमेंट्स असतात की डर्मॅटॉलॉजिस्ट खूप महाग असतात आणि मग ते खूप महागड्या क्रीम्स वगैरे सजेस्ट करतात आणि मग ते आम्हाला परवडत नाही, असं बरेच जण म्हणतात. योग्य आहे, बरोबर आहे. बऱ्याचदा डर्मॅटॉलॉजिस्टची फी खूप जास्त असते, आय कॅन अंडरस्टँड. आणि सगळं प्रोडक्ट्स वगैरे घेणं आपल्याला बऱ्याचदा त्या गोष्टी खूप खर्चिक होऊन जातात आपल्यासाठी. पण तुम्हीच विचार करा, समजा मी एखाद्या क्रीम मी तुम्हाला
तुम्हाला आता रेकमेंड करेन की बाबा ही क्रीम तुम्ही वापरा, याने तुमचं टॅनिंग जाईल, याने तुमचे पिंपल्स जातील, असं मी तुम्हाला रेकमेंड केलं. आणि समजा तुम्हाला जर ती क्रीम सूट झाली नाही तुमच्या स्किन टाईपनुसार किंवा तुमच्या स्किन कंडिशननुसार, कारण की मला कॅमेरामधून दिसत नाही आहे, मी तुम्हाला प्रत्यक्षात बघत नाही आहे, राईट. त्यामुळे मला नाही कळणार की तुमच्या स्किनमध्ये एक्झॅक्ट प्रॉब्लेम काय आहे. आणि मी एक्सपर्टसुद्धा नाही आहे, मी डॉक्टरसुद्धा नाही आहे की तुम्हाला सांगेन डायरेक्टली की ही क्रीम लावा, ती क्रीम लावा, राईट. त्यामुळे तुम्हाला बघणं गरजेचं आहे की तुमच्या स्किनसाठी काय सुटेबल आहे, जे तुम्हाला डॉक्टरच सांगू शकतात. तुम्ही एकदा डॉक्टरकडे जा, एकदा थोडीशी इन्व्हेस्टमेंट करा, तुमचे जास्त पैसे खर्च नाही होणार. तो हिशोब जर तुम्हाला मी सांगायला गेले ना तर बऱ्याचदा काय होतं, आपण डॉक्टरकडे जात नाही कारण तो आपल्याला खर्च वाटतो. पण आपण काय करतो, एखादा यूट्यूबचा व्हिडिओ बघून किंवा इंस्टाग्रामवरती एखादी रील बघून आणि कोणीतरी सांगितलं आहे म्हणून क्रीम घेतो. मग त्या क्रीमचा आपल्याला फरक नाही पडत किंवा ती क्रीम आपल्याला सूट नाही होत आणि प्रॉब्लेम्स वाढतात. मग तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी किंवा ती क्रीम सूट नाही झाल्यावरती आपण मग अजून वेगळं काहीतरी ट्राय करतो आणि मग पुन्हा त्याच्यामध्ये पण असे पैसे आपले खर्च होतातच आणि मग ते सायकल रिपीट होत राहते आणि तो जो डॉक्टरचा खर्च आहे ना त्यापेक्षा जास्त आपण खर्च करून बसतो आणि आपल्याला त्याचा फरकही पडत नाही आणि आपल्याला त्याचा फायदाही दिसत नाही आणि बऱ्याचदा ते प्रॉब्लेम्स वाढतात. त्यापेक्षा बेस्ट उपाय हाच आहे की एकदा डॉक्टरांना कन्सल्ट करा, एकदा काय तो खर्च करा, नंतर डॉक्टर जे तुम्हाला रुटीन देत आहेत ते रुटीन तुम्ही फॉलो करा, तुम्हाला चांगला फरक पडेल. सो अशा पद्धतीने तुम्ही तुमचं जे रुटीन आहे ते स्वतःसाठी डिझाईन करू शकता. तिसरी जी गोष्ट आहे ती आहे आपण जे खातो ते आपल्या चेहऱ्यावरती रिफ्लेक्ट करतं. तुम्ही जर नाश्ता करत नसाल, तुम्ही जर खूप जास्त बाहेरचं खात असाल, तळलेलं, तेलकट आणि खूप जास्त मसालेदार पदार्थ जर तुम्ही खात असाल, सतत चायनीज वगैरे बाहेर खात असाल, तर ऑब्व्हियसली तुमच्या चेहऱ्यावरती पिंपल्स येणार आहेत आणि ते तुमच्या स्किनवरती रिफ्लेक्ट होणार आहे. त्यामुळे हेल्दी घरचं जेवण करण्याचा प्रयत्न करा. असं नाही की बाहेरचं खायचं नाही, पण थोडंसं कंट्रोल करा, कमी प्रमाणात खा, जेणेकरून तुमची स्किनसुद्धा चांगली राहील. सोबतच आता थंडी आहे त्यामुळे तुम्ही आवळ्याचा ज्यूस, थंडीमध्ये आवळे अवेलेबल असतात, राईट. त्यामुळे तुम्ही आवळ्याचा ज्यूस प्यायला सुरुवात करू शकता, याने तुमची स्किन मस्त होईल. त्याचसोबत पालेभाज्या थंडीमध्ये अवेलेबल असतात, भरपूर पालेभाज्या खा, ते तुमच्या स्किनसाठी चांगलं असतं. सोबतच तुम्ही बिटाचा रस, तो जो ABC ज्यूस येतो ना जो इंटरनेटवरती सुद्धा खूप व्हायरल होतोय, म्हणजे ABC, A स्टँड्स फॉर ॲपल ॲज वेल ॲज आवळा. सो तुम्ही सफरचंदाचा ज्यूस एकतर घेऊ शकता किंवा आवळ्याचा ज्यूस. मी आता सजेस्ट करेन, थंडीचा सीझन आहे सो सफरचंदाच्या जागी तुम्ही आवळा घ्या, त्यामध्ये बिटाचा रस आणि गाजराचा रस या तिन्ही फळांचा रस तुम्हाला करायचा आणि तो सकाळी प्यायचा आहे. त्यामध्ये थोडासा कढीपत्ता घालण्याचा सुद्धा सल्ला दिला जातो. हा जो ज्यूस आहे तो खूप व्हायरल आहे आणि खूप लोकांना त्यासाठी आरोग्याला सुद्धा त्याचा फरक जाणवतो ऑब्व्हियसली. सोबतच स्किन पण चांगली होते, त्यामुळे तो ज्यूस तुम्ही नक्कीच पिऊ शकता. आणि थंडीच्या सीझनमध्ये या तिन्ही गोष्टी मुबलक प्रमाणात अवेलेबल असतात. तर हा ज्यूस करून तुम्ही नियमितपणे प्या. सुरुवातीला आठवड्यातून 3दा प्या, हळूहळू तुम्हाला तुमच्या बॉडीला ते सूट होतंय असं तुमच्या लक्षात आलं की तुम्ही रोज हा ज्यूस पिऊ शकता, तुम्हाला खूप चांगला फरक पडेल. जंक फूड खाणं अवॉइड करा आणि तुमची स्किन ऑटोमॅटिकली चांगली होईल. ऑल्सो ही अपेक्षा ठेवू नका की आज तुम्ही ट्रीटमेंट घ्यायला किंवा वेगवेगळे उपाय करायला सुरुवात केली आहे आणि आठवड्याभरात तुमचं एकदम मॅजिकल ट्रान्सफॉर्मेशन होईल किंवा अगदी महिनाभरातच तुमची स्किन चांगली होईल, असं नाही आहे. या गोष्टींना वेळ लागतो. तुम्ही हेल्दी आणि चांगल्या पद्धतीने जर काही गोष्टी करत असाल तर त्याचा फायदा समोर दिसण्यासाठी वेळ लागणार आहे. 3 महिने हे जे उपाय आहेत ते कन्सिस्टंटली करा, हळूहळू तुम्हाला तुमच्या स्किनमध्ये चांगला परिणाम नक्कीच दिसून येईल. अशा पद्धतीने स्किन जर खराब झाली असेल खूप जास्त प्रमाणात तर त्यासाठी नेमकं काय करावं, कोणते उपाय करावे हे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितले. व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. तुमच्याकडे जर अजून काही चांगले पॉईंट्स असतील किंवा तुम्ही जर तुमच्या स्किनला ट्रान्सफॉर्म केलं असेल तर ते तुम्ही कशा पद्धतीने केलं हे सुद्धा कमेंट्समध्ये नक्की सांगा, म्हणजे मला सुद्धा आणि आपल्या सगळ्या व्ह्यूअर्सला त्यामुळे नक्की हेल्प होईल. सोबतच लोकमत सखी फॅमिलीचा भाग होण्यासाठी लोकमत सखीच्या फेसबुक पेजला लाईक करा, यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकन प्रेस करायला विसरू नका. लोकमत सखीला इंस्टाग्रामवरती सुद्धा फॉलो करा आणि पाहत रहा लोकमत सखी.